या संदर्भात आरोप केलेला आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी रुपाली जोडल्या गेलेले आहेत। रुपाली, आपण निकषांवर बोलत होतो, काही वेळातच निकष प्राप्त होणार आहेत, मात्र या संदर्भात सत्ताधाऱ्यांची बाजू नक्की काय असू शकते आणि विरोधक कशा पद्धतीने हा मुद्दा उचलून धरू शकतात? नक्कीच मी जशा पद्धतीने सांगितलं की विरोधकमध्ये आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय वर्तुळातील एका व्यक्तीने न्यायाधीशाची भूमिका कशी काय बदलू शकतो असा पद्धतीचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणावरती भाजपाचं स्पष्टीकरण आलेलं आहे। 2024 मध्येच आरती साठे यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या या नियुक्तीवरती कोणताही आक्षेप असू शकत नाही अशा पद्धतीचे सारवासारव आणि उत्तर जे ते खरं तर भाजपाकडून देण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा आपण पाहतो की सत्ताधारी पक्षाकडून जशा पद्धतीने स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा विरोधक म्हणजे आमदार रोहित पवार असतील किंवा मग इतर नेते मंडळी असतील महाविकास आघाडीमधले, त्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ज्या व्यक्तीने एकेकाळी पक्षाची भूमिका बजावलेली आहे, पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडलेली आहे, अशी व्यक्ती जी एका पक्षाच्या विचारधारेवर काम करणारी व्यक्ती आहे, अशी व्यक्ती न्यायाधीश पदावरती कशा पद्धतीने विराजमान होऊ शकते किंवा ती न्याय कसा देईल याच्यावरती आता प्रश्नचिन्ह खरं तर निर्माण केले जात आहेत। आणि त्याच्यामुळे आता या नियुक्तीवरून वादंग खरं तर उडण्याची खरं तर आपल्याला फक्त शक्यता खरं तर निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये भाजप याच्या पुढे जाऊन काय स्पष्टीकरण देणार आहे किंवा आता ही नियुक्ती जी आहे ती कायम राहणार आहे की त्याला रद्द केले जाणार आहे हे देखील पाहणं आपल्याला भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण इथे उपस्थित केला रुपाली, तो म्हणजे एक विचारधारा ज्यांनी अगदी स्पष्टपणे मांडली होती, सार्वजनिक व्यासपीठावरनं मांडली होती, एका पक्षाची बाजू वारंवार ज्यांनी घेतली होती, त्या न्याय कशा प्रदान करणार असा महत्त्वाचा मुद्दा यावेळेस विरोधकांनी सुद्धा लावून धरलेला आहे। त्यामुळे आता या नियुक्ती संदर्भात अर्थातच वादंग निर्माण होईल। काय घडू शकतं पुढे? नियुक्ती रद्द होऊ शकते का? मी सांगितल्याप्रमाणे की जशा पद्धतीने विरोधक आता याच्या संदर्भात आवाज उठवत आहेत, आमदार रोहित पवार बोलत आहेत, त्यांच्यासोबत अनेकांनी आता खरं तर या संदर्भातलं ट्विट करण्यास सुरुवात केलेली आहे। विरोधकांनी जरी हा प्रश्न उपस्थित केला असला तरी भाजपाने दिलेलं उत्तर पाहता आता ही नियुक्ती पुढे कायम राहते की रद्द होते हे खरं तर भाजपच्या हातामध्ये असणार आहे किंवा मग आपण बघतो की जे न्यायालय आहे, न्यायालयाकडून ही नियुक्ती झालेली आहे, त्यांच्याकडून या संदर्भातलं काही नोटिफिकेशन निघतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं। मात्र जशा पद्धतीने एका पक्षाची भूमिका मांडणारी किंवा पक्षाच्या विचारधारेवरती खरं तर वक्तव्य करणारी व्यक्ती तिला आपण न्यायाधीशाच्या पदावरती नियुक्त करण्यात आलेला आहे आणि याच्यावरती आता कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांनी आता खरं तर याच्यावरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे आरती साठे यांची ही नियुक्ती कायम राहते की रद्दबातल होते हे पाहणं येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।